नमस्कार, मी अमोल जोशी. 0 आवरमध्ये आपलं स्वागत. तुम्हाला मिळालेली खुर्ची जर योग्य असेल तर तुम्ही त्यामध्ये आपोआप कम्फर्टेबल होता, असं एका तत्ववेत्त्यानं म्हटलंय. अर्थात हे विधान ज्याला खुर्ची मिळाली आणि जो ज्या खुर्चीवर बसलेला आहे त्या व्यक्तीविषयीचे. मात्र राजकारणामध्ये कुठल्या कारणामुळे कुणाचा कम्फर्ट जाईल हे काही सांगता येत नाही. आता महाराष्ट्राचंच बघा. थोड्याच वेळात आपण स्क्रीनवर जो फोटो बघणार आहोत, हा फोटो आज दिवसभर महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत राहील. दिल्लीमध्ये राहुल गांधींच्या घरी गेलेल्या उद्धव ठाकरेंना बसण्यासाठी जी खुर्ची मिळाली त्यामुळे महाराष्ट्रामध्ये राजकीय कम्फर्ट बिघडला. ठाकरेंना 7व्या रांगेतल्या म्हणजे शेवटच्या खुर्चीत बसवणं हा महाराष्ट्राचा अपमान आहे, अशी टीका भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेनं सुरू केली. भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, जे आता या चर्चेत सुद्धा आपल्यासोबत असणार आहेत, त्यांनी याबाबतचं ट्विट केलं आणि त्यानंतर एकामागून एक प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. महायुतीमध्ये असताना ठाकरेंना कसा मान मिळायचा, भाजपचे दिग्गज नेते देखील मातोश्रीवर त्यांच्या भेटीला यायचे आणि आता बघा ठाकरेंना कशी ट्रीटमेंट मिळते, अशी टीका महायुतीनं सुरू केली. हिंदुत्वाची विचारधारा सोडल्याचा हा परिणाम आहे, अशी ही टीका करून झाली. त्यानंतर ठाकरेंकडून संजय राऊतांनी स्पष्टीकरण दिलं. प्रोजेक्टर नीट दिसावा यासाठी आपण स्वतःहून मागे जाऊन बसलो, असं सांगत त्यांनी विषयावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र एवढ्यावर विषय थोडेच संपणार होता. शिंदेंच्या शिवसेनेचे नेते त्यानंतर बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर गेले आणि तिथं त्यांनी एक उपरोधिक आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे दिल्लीमध्ये जाऊन सरपटले, अशी टीका केली. त्यानंतर सुद्धा दिवसभर यावर काही ना काही प्रतिक्रिया येत राहिल्या. त्यामुळे महाराष्ट्रासमोरचे जणू काही सगळे प्रश्न संपलेले आहेत का, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला. आज दिवसभर रंगलेल्या याच राजकारणावर आपला आजचा प्रश्न आहे आणि तो प्रश्न सुरुवातीला आपण बघूया. बघा आजचा प्रश्न. राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, भाजपची ही टीका पटते का? होय आणि नाही असे 2 पर्याय आहेत. त्यापैकी योग्य पर्याय तुम्ही निवडू शकता. तर जसा हा फोटो समोर आला तशी महायुतीच्या नेत्यांनी ठाकरेंवर जोरदार टीका करायला सुरुवात केली. ठाकरेंना मागच्या रांगेत बसवून काँग्रेसनं महाराष्ट्राचा अपमान केल्याची टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील केली. त्यानंतर जेव्हा माध्यमांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना त्यांची प्रतिक्रिया विचारली तेव्हा त्यांनी ठाकरेंवर टीका करण्याची संधी साधत जोरदार टोमणे लगावले. काँग्रेसनं उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवली असं म्हणत बोचरी टीका केली. एरवी दिल्ली वारीवरून टीका सहन करणाऱ्या शिंदेंनी ठाकरेंवर ही संधी साधत कसा पलटवार केला, बघूया. आमच्याकडे तर ते नेहमी पहिल्या रांगेत राहिले. आमच्याकडे आमच्यापेक्षाही पहिले ते राहिले. त्याच्यामुळे आता तिथे काय त्यांचा मान सन्मान आहे तो आपल्याला लक्षातच आलेला आहे. भाषणामध्ये खूप म्हणायचं की दिल्लीसमोर मान झुकणार नाही, दिल्लीसमोर आम्ही काय पायघड्या टाकणार नाही. पण आता दिल्लीत काय परिस्थिती आहे आणि ते सत्तेत नसताना काय परिस्थिती आहे हे बघितल्यानंतर थोडी दुःख होतं. पण ठीक आहे. तर मला काय याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? खरं म्हणजे ज्यांचा अपमान झाला आहे, अवमान झाला आहे, त्यांना त्याचं काय वाटत नसेल तर मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही. आणि ज्यांनी स्वाभिमान जेव्हा जे घाण टाकतात, बाळासाहेबांचे विचार विकतात, सोडतात, त्यांना त्याचं काही वाटणारच नाही. आणि मग त्यांना त्यांची जागा, काँग्रेसने त्यांची जागा दाखवली असेल. बरं, फोटो आला, टीका झाली आणि मग विषय शांत झाला, असं झालं का? तर अजिबात नाही. यानंतर शिंदेंच्या शिवसेनेच्या डोक्यामध्ये एक अनोखी कल्पना आली. शिवसेनेचे नेते पोहोचले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळावर. तिथं जाऊन त्यांनी उपरोधिक आंदोलन केलं. उद्धव ठाकरेंना माफ करा असं म्हणत स्मृतीस्थळावर जाऊन त्यांनी प्रार्थना देखील केली. ठाकरेंवर टीका करण्याचा शिवसेनेचा हा प्रयत्न राज्यभर चांगलाच चर्चेत राहिला. हा विषय किती जोरकसपणे शिंदेंच्या शिवसेनेला लावून धरायचा होता हे सुद्धा या आंदोलनातून दिसून आलं. तर तुम्हाला वाटेल की आता या आंदोलनानंतर तरी विषय थंड झाला असेल, पण तसंही नाही. या आंदोलनानंतर आंदोलक नेत्यांनी उद्धव ठाकरेंवर पुन्हा जोरदार टीका केली आणि ही टीका करताना उद्धव ठाकरेंच्या ठाकरे ब्रँडविषयीच शिवसेनेनं सवाल उपस्थित केले. वंदनीय बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सोडले. स्वतः म्हणतायत की मी बाळासाहेबांचा पुत्र आहे, ठाकरे ब्रँड आहे. कुठे आहे तो ठाकरे ब्रँड?
तुम्ही दिल्लीला जाऊन नुसते वाकला नाहीत, तर तुम्ही तिथे झुकला नाहीत, तर तुम्ही तिथे सरपटलात. आज ज्या पद्धतीने 6व्या रांगेमध्ये तुम्हाला बसायला मिळालेलं आहे, खरं तर पुढच्या वेळेला ते 6वी रांगसुद्धा असणार नाही आहे. हा खरं तर मी एवढंच सांगते, उद्धवजी तुम्ही शिवसैनिकांना काय उत्तर देणार आहात? तर त्यानंतर सुद्धा या प्रकरणावरनं टीकेचे बाण दोन्हीकडनं सुटतच राहिले. महाराष्ट्राचं राजकारण आणि सुसंस्कृतपणा याचा काहीही संबंध उरलेला नाही हे आपल्या नेत्यांनी पुन्हा सिद्ध केलं. नरेश म्हस्केंनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला संजय राऊतांची देखील उत्तर देताना जीभ घसरली. मग काय नरेश म्हस्के देखील पातळी सोडून बोलू लागले. एकमेकांना प्राण्यांची उपमा देणं, अंमली पदार्थांशी संबंधित अपशब्द उच्चारणं, शिव्या देणं, एकमेकांचा बाप काढणं हे आता नित्याचंच झालंय. पाहूया राऊत आणि म्हस्केंनी नेमकी काय मुक्ताफळ उधळली. अरे त्या मस्केला सांग, दुतोंड्या गांडुळा, बाळासाहेब ठाकरेंची शिवसेनेच्या नावाची शिवसेना तोडताना तुम्हाला हे दिसलं नाही का? मान अपमान. हा, इथे येऊन चाटुगिरी करता मोदी आणि शहांची महाराष्ट्र, तेव्हा तुम्हाला शिवरायांचा महाराष्ट्र दिसत नाही का? आमचं बघू ना, आमचं बघू की आम्ही. संजय राऊत तर भांडी घासे आहेत हो, हे गांजा राऊत आहेत. पहिले शरद पवार साहेबांच्या घरची भांडी घासायचे, आता राहुल गांधींच्या घरची भांडी घासतायत. त्यांनी काय फरक पडतोय? उद्धव ठाकरे यांची अवस्था पिंजरा चित्रपटातील मास्तरासारखी संजय राऊत सारख्या मंडळींनी केलेली आहे. उद्धव ठाकरेंवर ही वेळ आलेली आहे. कशी नशिबाने आज थट्टा मांडली, ही वेळ संजय राऊत सारख्या भांडी घाशांमुळे आलेली आहे. आणि आता या विषयावर प्रेक्षकांनी काय प्रतिक्रिया दिलेल्या आहेत त्यातल्या काही निवडक प्रतिक्रिया आपण बघूया आणि त्यासाठी जाऊया मीडिया सेंटरला. बघा, यूट्यूबवर चैतन्य खुर्द म्हणतात, महाराष्ट्राचा मान हा शेवटच्या रांगेत बसण्यानं कमी होत नाही, तो लोकांच्या मनातल्या जागेनं ठरतो. सागर शिखरे म्हणतात, ज्या दिल्लीमध्ये महाराजांनी औरंगजेबाला रांगेवरून खडेबोल सुनावले, आज आपले नेते म्हणजेच पक्षप्रमुख मान खाली घालून बसतात, हे लोकांना का समजत नाही. पुढची प्रतिक्रिया ही यूट्यूबवर आली आहे संजय चव्हाण यांची. जनता मूर्ख नाही, जनतेला सगळं कळतं, काय चांगलं काय वाईट आहे. किरण गोडसे म्हणतात, निवडणूक आयोगावर बोलायला पाहिजे, उगाच ठाकरेंचं नाव घेऊ नये. प्रशांत नस्करी यांनी म्हटलंय, आजचा भारत अशा सरंजामशाही मानसिकतेमध्ये जगत नाही, आज सगळे समान आहेत. सीएम विंचुरकर म्हणतात, कोण कुठे का बसेना, यामध्ये महाराष्ट्राचा अपमान कसा काय, काय संबंध, काय फालतू राजकारण सुरू आहे. एक्स वरून आलेली प्रतिक्रिया आहे आनंद सौरकर यांची, आपण स्वर्गीय बाळासाहेबांचे सुपुत्र आहोत, याचा तरी मान राखायचा. अजित म्हणतात, मानापमानाचा काळ कधीच गेलाय, भाजप अजूनही जुनाट विचारांचा आहे. फेसबुकवर आलेली शिवाजी निरस यांची प्रतिक्रिया आहे, जो लवकर आला तो पुढे बसला, साधं सरळ आहे, तिथे कुठला प्रोटोकॉल नव्हता. शांताराम देशमुख असं म्हणतात की ते स्क्रीनवरील सादरीकरण बघत होते, त्यासाठी मागेच बसून चांगलं दिसतं, हे महाशय सिनेमाला गेल्यावर पहिल्या रांगेत बसतात का. आणि आता या विषयावर आपण चर्चा करणार आहोत. मात्र हा विषय महत्त्वाचा का नेत्यांना वाटतो आहे, इतर सगळे प्रश्न संपले आहेत का, या अनुषंगाने देखील आपली चर्चा असणार आहे. आणि ज्या पद्धतीनं हा विषय राजकीय पक्षांनी समोर आणला, त्याच्यावर आज दिवसभर जे नाटक होत राहिलं, जे काही मानापमान नाट्य होत राहिलं, त्याच्यावर सुद्धा आपण प्रश्न उपस्थित करणार आहोत. यासाठी सध्या आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये आहेत आणि त्याचबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार देखील आहेत आणि इतर दोन पक्षांचे प्रवक्ते आणि मान्यवर देखील थोड्याच वेळात या चर्चेमध्ये सहभागी होणार आहेत. आपण चर्चेला सुरुवात करूया केशव उपाध्येंपासून. केशवजी, ज्या प्रकारे मला जसं आठवतंय त्याप्रमाणे तुमचं ट्विट आलं, एक्सवरची तुमची पोस्ट आली आणि त्यानंतर पुढच्या काही मिनिटांमध्येच आपल्याला म्हणायला हवं अनेक प्रतिक्रिया या समोर यायला सुरुवात झाल्या.
तुम्हाला का वाटतं की इतके सगळे महत्त्वाचे विषय असताना ठाकरेंचा दिल्लीमध्ये काय झालं, तुमच्या विरोधी पक्षांमध्ये असणाऱ्या पक्षांना त्यांच्या मित्रपक्षांनी कसं वागवलं, हा विषय इतका महत्त्वाचा आहे असं तुम्हाला का वाटतं? सांगतो. कसं आहे की गेले 25 वर्षापासून मी महाराष्ट्राचं राजकारण एक विद्यार्थी म्हणून पाहतोय, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून काम पाहतोय. आणि गेल्या 25 वर्षामध्ये भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीतलं ज्या पद्धतीचं संबंध होते ते संबंध मी अतिशय जवळून बघितलेले आहेत. सर्व नेत्यांचे, भारतीय जनता पार्टीच्या ज्येष्ठ नेत्यांचे, मातोश्री बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्याशी असलेले संबंध मी अतिशय जवळून बघितलेत. आणि त्यामुळे ज्यावेळी मी हा फोटो बघितला त्यावेळी एक अस्वस्थता आली की कुठे उद्धव ठाकरे होते, कशा पद्धतीने त्याला सन्मान दिला जात होता, कशा पद्धतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस 14 ते 19 असताना तर अनेक वेळा सातत्याने देवेंद्रजी उद्धव ठाकरेंशी चर्चा करायचे, सन्मान द्यायचे, अनेक वेळा मातोश्रीवर जायचे. हे आपण सगळ्यांनी, कारण एक प्रेमभावाचं नातं होतं, अत्यंत आपुलकी होती, आदर होता. हे चित्र मी जवळून बघितलं आहे. दुसरा मुद्दा आहे, तुम्ही 2-3 मुद्दे मांडणार आहेत, एकदम नीट मला मांडू द्या. दुसरा त्यातला मुद्दा असा आहे की बघा, राजकारणामध्ये युत्या आघाड्या होत असतात, कशा पद्धतीने त्या तुटत असतात, जोडल्या जात असतात, त्याबद्दल आम्हाला आक्षेप नाही, तो काही मुद्दा नाही. पण युत्या आघाड्या करत असताना ती युत्या आघाड्या करायच्या कशासाठी असतात, सगळ्यात महत्त्वाचं असतं की दोन्ही पक्षांची ती गरज असते, त्यातनं मतांचं राजकारण, बेरीजचं राजकारण व्हावं आणि आपला पक्ष पुढे गेला पाहिजे, या भावनेतनं ते झालं असलं पाहिजे. तिसरा मुद्दा मांडतोय, या सगळ्या पहिला मुद्दा भाजप सेना संबंध, दुसरा मुद्दा राजकारण कशासाठी युत्या आघाड्या होतात ते, आणि तिसरा मुद्दा या महाविकास आघाडीत गेल्यानंतरनं मला सांगा, मी जे प्रश्न त्यामध्ये उपस्थित केलेत ते प्रश्न अतिशय पॉइंटेड प्रश्न होते की मला सांगा, राहुल गांधींनी कधी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे का? ज्या पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे नेते हे सन्मान घेऊन मातोश्री जायचे, मला सांगा सोनिया गांधी, राहुल गांधी कधी गेल्यात का? उलट दरवर्षी उद्धव ठाकरेच जाऊन त्यांना भेटतात. इथं उलटी गंगा सुरू झाली आहे. म्हणजे महाराष्ट्राची ताकद, महाराष्ट्राचा सन्मान आणि ज्या पद्धतीचे रुसवे फुगवे सुद्धा मी बघितलेले आहेत युतीच्या पूर्वीच्या काळामध्ये, ते पाहता आता काहीच उद्धव ठाकरे अगदी सहज उठून जातात, कुठलाही सन्मान नाही, कुठला आत्मदय नाही, सरळ जाऊन तिथून नमस्कार करतात, हे करतात. हे चित्र आम्ही पाहतोय. चौथा शेवटचा मुद्दा बोलतो आणि थांबतो. बरं, या सगळ्या ह्याच्यामध्ये मुळामध्ये शेवटी पदरी, मी पुन्हा तर आणखीन एक वाक्य पडले की शेवटी पदरी पडलं काय, शेवटच्या रंगेचा अपमान. संघटनात्मक राजकीय ताकद आपली महायुतीतनं वाढली पाहिजे, आघाडीतनं वाढली पाहिजे, त्यासाठी दोन पक्ष एकत्रित असतात. इथे उद्धव ठाकरे गेल्या 2.5 वर्षामध्ये सातत्याने त्यांच्या 80 पैकी मुंबईतले 60 नगरसेवक सुद्धा गेले, आमदार गेले. आता एक पुन्हा त्यांना स्वतःला आमदार व्हायचं असेल तरी सुद्धा तेवढी ताकद त्यांच्याकडे नाही आहे. या परिस्थितीचं आलं, त्यामुळे नेमकं साध्य काय केलं तर शेवटची अपमानाची रांग, हे त्यातलं त्या वाक्याचा अर्थ होता. आणि म्हणून मी त्यातलं ट्विट केलं. तर कारण शेवटी मला असं वाटलं की ज्या सन्मान भाजपने त्यांना दिला, आज ते अशा शेवटच्या रांगेत बसलेले बघून हे महाराष्ट्रातल्या कुणाही मराठी माणसाला दुःख वाटणारं चित्र आहे. ठीक आहे. काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार आपल्यासोबत आहेत. हनुमंत पवारजी, इतर अनेक प्रश्न आहेतच, मात्र पहिली तुमची कमेंटसाठी मी तुमच्याकडे येतो आहे. आत्ता केशवजींनी त्यांचे जे 4 प्रमुख मुद्दे सांगितले ज्याच्यासाठी त्यांना हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे असं वाटलं, याविषयी आपल्याला काय वाटतं आणि आज दिवसभर जे झालं, दिल्लीत जे झालं, त्याच्याविषयीची आपली प्रतिक्रिया. राहुलजींनी काल दुपारी प्रेस कॉन्फरन्स घेतली. 200 पत्रकारांसमोर निवडणूक आयोग आमच्या मतांची चोरी कसं करतात हे सांगितलं. त्यानंतर सायंकाळी राहुलजींच्या निवासस्थानी इंडिया आघाडीच्या नेत्यांना स्नेहभोजनासाठी निमंत्रित केलं होतं आणि राहुलजींनी जे प्रेझेंटेशन पत्रकार परिषदेत केलेलं होतं ते सगळं या ज्येष्ठ नेत्यांना आणि मित्रपक्षांच्या नेत्यांना डिनरच्या माध्यमातून आणि बसून चर्चा करून ते दाखवायचा कार्यक्रम होता. अगदी घरगुती कार्यक्रम, कौटुंबिक कार्यक्रम होता. तिथे राहुलजींनी शरदचंद्रजी पवार साहेब असतील, आदरणीय उद्धव साहेब असतील, सुप्रियाताई असतील, की कम्युनिस्ट पक्षाचे लोक होते, राष्ट्रीय जनता दलाची लोक होती, समाजवादी पक्षाची लोक, या सगळ्यांना दरवाजामध्ये जाऊन रिसीव्ह केलेलं आहे. गांधी घराण्यांना कोणी मान सन्मान देण्याची संस्कृती शिकवायची गरज नाही. रिसीव्ह करण्यासाठी सोनियाजी होत्या. डिंपल यादव किती ज्युनियर आहेत, कनिमोजी किती ज्युनियर आहेत, सुप्रियाताई सोनियाजींपेक्षा किती ज्युनियर आहेत, आदित्यजी किती ज्युनियर आहेत, या सगळ्या लोकांना, आणि आदित्यजींच्या आई पण होत्या, या सगळ्या लोकांना ज्येष्ठ असलेल्या आदरणीय सोनियाजींनी, राहुलजींनी दरवाजामध्ये जाऊन घराच्या स्वागत केलं, हाताला धरून आणून बसवलेलं आहे. प्रेझेंटेशन होतं, घरगुती कार्यक्रम होता आणि ते प्रेझेंटेशन बघायचं होतं. इतका साधा मुद्दा आहे, मान अपमानाचा मुद्दा नाही. पण आदरणीय भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेत्यांना ज्यावेळेस तुम्ही लालकृष्ण अडवाणी साहेबांचा किती मान राखला हो, तुम्ही गोपीनाथ मुंडे साहेबांचा किती मान राखला हो, तुम्ही खडसे साहेबांनी भाजपा वाढवली त्यांचा किती मान राखला हो. भारतीय जनता पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना ज्यांनी मान दिला नाही, ज्यांची मानखंडना केली, ज्यांचा अपमान केला,
ती लोक इंडिया आघाडीमधल्या पक्षांनी कोणी कुणाला मान दिला आणि कोणी कुणाला दिला नाही हे सांगत असतील तर हे दिशाभूल करण्याचं कारण आहे. आणि मी एबीपी माझाचा चांगला दर्शक आहे. तुम्ही आम्हाला बोलवताय, तुम्ही पत्रकारिता करताय, आम्हाला आनंद वाटतो. पण या विषयावर तुम्ही 0 आवरची चर्चा, व्यक्तिशः मी नाराजी व्यक्त करतो. 0 आवरवर काल आणि आज चर्चा व्हायला हवी होती ती राहुलजींच्या प्रेझेंटेशनची, राहुलजींनी निवडणूक आयोगात उभा केलेल्या प्रश्नांची आणि राहुलजींच्या प्रश्नाला जी असंबद्ध उत्तरं देत आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्री आणि मोदी साहेब चुप्पी साधून आहेत, याची चर्चा झाली असती तर आम्हा प्रेक्षकांना एबीपी माझाच्या आणखी आनंद झाला असता. ठीक आहे. हनुमंत पवारजी, तुम्हाला मी यासाठी थांबवलं नाही की तुमचं बोलणं आधी पूर्ण होणं, ऐकून घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. राहुल गांधींची जी पूर्ण पत्रकार परिषद होती ती एबीपी माझानी काल संपूर्ण पत्रकार परिषद आणि त्या अनुषंगाने इतर सर्व मुद्दे दोन्ही बाजू आम्ही दाखवलेल्या होत्या. दुसरा महत्त्वाचा मुद्दा, आज आपली जी चर्चा सुरू आहे ती दिल्लीमध्ये काय झालं याची नसून आपल्याकडच्या राज्यकर्त्यांना हा विषय इतका महत्त्वाचा का वाटतो या अनुषंगाने आपण ही चर्चा करतो आहोत. आणि त्यामुळे सर्वसामान्य माणसांना प्रायोरिटी कळणं हा याच्या मागचा उद्देश आहे. दिल्लीमध्ये काय झालं त्याच्याविषयीची ओढणं हा आपला उद्देश नाही आहे. मात्र तुम्ही जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो घेऊन मी पुन्हा एकदा केशव उपाध्यायांकडे जाईन. इतर पाहुणे आपल्यासोबत जॉईन होत आहेत. मनीषा कायंदे सध्या शिंदेच्या शिवसेनेच्या नाही तर मनीषा कायंदे देखील जॉईन झालेल्या आहेत. मनीषाजी, तुमचं स्वागत. तुमच्याकडे मी आता पहिल्यांदा येईन. ज्या प्रकारे सध्या ह्या दिवसभरामध्ये ही चर्चा सुरू झाली, प्रश्न असा आहे की अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत. शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, शेतकरी आत्महत्यांचे मुद्दे आहेत, अनेक जे अधिवेशनामध्ये सुद्धा आपण बघितले अनेक विषय आहेत, विषयांना कुठलाही तुटवडा नाही आहे. असं असताना एवढी एनर्जी या विषयात घालावी असं तुम्हाला का वाटलं? त्याच्यावर केवळ प्रतिक्रिया दिलेली नाही, तुम्ही आंदोलन केलं, तुम्ही शिवाजी पार्कात जाता, तिथे एक उपरोधिक आंदोलन करता. एवढी एनर्जी लावावी असं काय घडलंय? तुम्हाला काय वाटतं की हा विषय काय एवढा महत्त्वाचा आहे? नाही, हा अत्यंत महत्वाचा विषय आहे. बरं. इतर सगळेच विषय महत्वाचे आहे, परंतु हा विषय महत्वाचा आम्हाला वाटतोच ना. कारण शिवसैनिक म्हणून आम्हाला वाटतंय की जे चुकीचं घडलंय, तिकडे दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे गेले, एकत्र शिवसेना होती, भाजप शिवसेना युती होती, तेव्हा उद्धव ठाकरेंना किती मान होता. आणि देवेंद्र फडणवीस त्यांचा कोणताही शब्द म्हणजे कधी पडू देत नव्हते. त्यांच्या तोंडातून निघालं की तो आदेश समजून माने देवेंद्रजी त्यांच्या शब्दाचा मान राखत होते. आणि ते म्हणजे मातोश्री मध्ये सगळेच दिल्लीचे नेते येत होते, इतका मान होता. परंतु आता तिकडे जावं लागतंय. तिकडे सोनिया गांधी, राहुल गांधी, आता हे त्यांचं उभाटाचं हेडक्वार्टर झालंय का? आणि प्रेझेंटेशन आता हे जे सगळं म्हणतात आहे घरगुती कार्यक्रम होता. अरे घरगुती कार्यक्रमात मध्ये म्हणजे त्या घरगुती कार्यक्रमामध्ये तुम्ही कशी वोटर चिटिंग केली, वोट चोरी कशी केली, हे सगळं घरगुती कार्यक्रमात दाखवताय. म्हणजे नेमकं तुम्हाला करायचंय काय? तिकडे त्यांचे विश्व प्रवक्ते म्हणतात की आपण सिनेमामध्ये कसं मागे बघतो, सिनेमामध्ये कसं मागे बसून बघतो, तसं मागे बसून बघत होतो. म्हणजे काहीतरी सारवासारव त्यांची चालू होती. मुळात म्हणजे उद्धव ठाकरेंना ज्या पद्धतीने ट्रीटमेंट तिकडे मिळाली आणि ज्या पद्धतीनं हिंदुत्वाचे विचार सोडले, एनडीएची साथ सोडली आणि त्यानंतर तुम्हाला असं मागे कुठेतरी जाऊन बसावं लागतंय, तर हे निश्चितच ऑब्जेक्शनेबल आम्हाला वाटलंच. आम्हाला त्याचा खेद वाटला की अशा पद्धतीनं बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र ते म्हणतात, तर मग तुमचा मान काय राखला तिकडे दिल्लीमध्ये? ठीक आहे, आम्ही ते ठीक आहे. तुमचा मुद्दा लक्षात आलेला आहे, तुमची भूमिका लक्षात आली आहे. पुन्हा एकदा मी येईनच तुमच्याकडे. सुषमा अंधारे आपल्याबरोबर जॉईन झालेल्या आहेत, ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या. सुषमाजी, तुम्ही या उत्तरावर हसताय मला दिसतं आहे विंडोमध्ये. ह्या ज्या प्रकारची ही टीका होतीये त्याच्यावर तुमची पहिली प्रतिक्रिया, कसं पाहताय तुम्ही याकडे? जर पहिली प्रतिक्रिया एका वाक्यात द्यायची असेल ना, तर काल राहुलजींनी जी पत्रकार परिषद घेतली त्यानंतर त्या पत्रकार परिषदेमुळे महाराष्ट्रातल्या यांच्या विजयाचं जे भरजरी वस्त्र होतं त्याची लक्तरं फाटलेली आहेत. ती कुठून कुठून शिवावं त्यांना कळत नाहीये. आणि मग अडचण अशी आहे की मला ही हास्य जत्रा सुद्धा वाटत नाही बरं का, मला ही ब्लॅक कॉमेडी वाटते. कारण काल जे काही त्यांच्या वर्मी घाव बसलेला आहे तो लपवण्याचा अत्यंत वाईट प्रयत्न या सगळ्यांकडून चालू आहे. त्यामुळे मला हसायला येते. आणि आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतायत? मनीषाताई. अरे बापरे, ज्या मनीषाताईंना भाजपने आमदार केलं नाही
तुमच्या अरे, मला नाही, आम्ही बोलू दे. उद्धव ठाकरेंच्या बोलतोय ताई, मी तुम्हाला कोण बोलू दे. बोलतंय? त्यांना थांबवा जरा. मनीषाजी मी येतो तुमच्याकडे. त्यांचा mute मनीषाजी करा मी आणि येतो मला तुमच्याकडे. सुषमाजींना उत्तर तर पूर्ण करू दे. आम्ही येतो ना तुमच्याकडे. करा, आपल्याकडे करा, भरपूर वेळ आहे. सगळ्यांना वेळ आमच्या मिळेल. Don't worry. Don't worry. आमच्या मान सन्मानाची चिंता कोण करतंय? त्या मनीषाताई, ज्या मनीषाताईंना आम्ही आमदार केलं आणि आम्ही आमदार केल्यावरती त्याच उद्धव साहेबांशी गद्दारी करून त्या तिकडे गेल्या. तेव्हा उद्धव साहेबांशी गद्दारी करताना काय वाटत असेल पक्षप्रमुखांना या किंवा शिवसेना प्रमुखांना, याचा विचार त्यांनी केला नाही. पण तरी सुद्धा बैजवार उत्तर दिलं पाहिजे. मुळात कोण खुर्चीची चर्चा करते? ते लोक ज्यांनी उद्धव साहेबांची खुर्ची पळवण्यासाठी गुवाहाटीला पळून जाण्यापर्यंतचा पराक्रम केला. कोण मानपमानाची चर्चा करते? ज्यांचा मानपमान भाजपने नुसता गहाण ठेवून घेतला नाही तर चक्क पायदळीत उडवला. अरे, ज्या लोकांना साधं म्हणजे काय बोलावं, ज्या लोकांना स्वतःचे आपल्या मंत्र्यांचे ओएसडी आणि पीएस नेमायचा अधिकार सुद्धा जिथे भाजपने ठेवला नाही, भाजपच्या सत्तेमध्ये जे सोबत गेलेले आहेत, मात्र शिंदेच्या अखत्यारीत असणाऱ्या गृहराज्य खात्यामध्ये ठीक. स्वतःच्या मंत्र्यावर रेड पडते, ती रेड यांना वाचवता येत नाही. दस्तूर खुद्द एकनाथ शिंदेच्या खात्याची चौकशी लागलेली आहे, ती चौकशी ज्यांना थांबवता येत नाही. अगदी काल परवाचा किस्सा आहे नाही, ठीक आहे. सुषमाजी तुमचे अशी उदाहरणं तुमच्याकडे अनेक असतील, मात्र वेळेची मर्यादा लक्षात घेता तुमच्या भावना पोचलेल्या आहेत. तुमचा पहिला जो तुम्हाला जे आर्ग्युमेंट ठेवायचे ते पोचलेले आहे. मनीषाजी. नाही, म्हणजे आता शिवसेनेची बाजू कोण उचलून धरतंय? ज्या सुषमा अंधारेंनी वंदनीय बाळासाहेब ठाकरेंवर अतिशय खालच्या पातळीची टीका केली, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्याबद्दल काय तो बोला नंतर येस, मी सुषमाजी येईन. मनीषाजी तुमचं उत्तर पूर्ण. तुमची डार्क कॉमेडी नंतर ऐकूया आपण. तर त्यानंतर तुम्ही हे जे फिदी हसवून खिल्ली उडवली, आज उभाटा च्या गळ्यातल्या ताईत सुषमाजी झाल्या आहेत, हीच खरी एक मोठी कॉमेडी हास्य जत्रा आहे. आणि ह्या हास्य जत्रा पूर्ण महाराष्ट्र बघतोय. आणि त्यामुळे त्या जे काय सांगतायत ना, ओएसडी नेमण्याचा अधिकार नाही, अमक्या नेमचा अधिकार, कोणी सांगितलं तुम्हाला हे सगळं? हे कुठले तरी रुमर्स वर तुम्ही काहीतरी येऊन टीव्ही शो मध्ये बोलता. हे रुमर्स आहे. याचा पीएस यांनी ठरवला, त्याचा पीएस त्यांनी ठरवला, त्याचा ओएसडी त्यांनी ठरवला. हे काय, या सगळ्या रुमर्स वर चर्चा करण्यासाठी थोडी आपण इथे बसलोय. त्यामुळे माननीय ज्या आमच्या सुषमा ताई आहेत, तर त्यांना मी सांगू इच्छिते की शिवसेनेची बाजूच मुळात मध्ये सुषमाताईंना बोलावी लागते, हीच मोठी कॉमेडी आहे. केशव उपाध्यायांकडे आपण जाऊया. केशवची मूळ मुद्दा असा आहे की हे मानापमानाचं कोण ठरवणार? म्हणजे जे उद्धव ठाकरे असतील किंवा संजय राऊत सांगतायत त्यांच्याबद्दल काय झालं आणि आम्ही असं का केलं ते आपण मान्य करायला का तयार नाही आहोत? ज्यांच्या बाबतीत हे घडलेलं आहे त्यांना काही वाटत नाहीये, त्यांना तो अपमान वाटत नाहीये, तुम्हाला का तो अपमान वाटतो? त्याचं कारण असं आहे, म्हणून मी मगाशी सुरुवातीला चर्चा करताना सुरुवातीला मी हा उल्लेख केला. सगळ्यात पहिलं कारण मी सांगितलं, मी भारतीय जनता पार्टी शिवसेनेचे गेले 25 वर्षापासून युतीतल्या नेत्यांचे संबंध जवळून पाहिलेत, मान अपमान पाहिलेत, खुर्चीसुद्धा कशी बरोबरीची पाहिजे हे उद्धव ठाकरेंच्या लोकांकडनं ऐकताना पाहिलेलं आहे, अनुभवलेलं आहे. त्यामुळे किती मान महत्त्वाचा आहे हे मी अनुभवलेलं आहे. किती मान द्यावा लागतो किंवा घेताना लागतोच हे सगळं बघितलेलं आहे. आणि अस्मिता, मान, सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या बघितलेल्या आहेत. आणि त्यानंतर पण माझा प्रश्न आहे, खरगे जसं औपचारिक बैठक होती, खरगेनं कसं पहिल्या रांगेतलं मानाचं स्थान होतं? म्हणजे मगाशी कुणी ते सांगितलं की म्हणजे खरगे नका, ही काय घरगुती बैठक होती, कुणी कुठे बसलं. मग दुसरं पुढचं आणखीन एक विनोदी विधान की काय म्हणे, चित्रपट बघताना कशा मागे, अरे चित्रपट हे मनोरंजनाचं साधन आहे. मग राहुल गांधींची पत्रकार परिषद तुम्ही मनोरंजनाचं साधन म्हणून पाहता का? कारण तसं म्हणजे मग हे मनोरंजन होतं का? राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन केलं ती तुमची भूमिका आहे का? मग खरगे जी आहेत काँग्रेसचे काय कार्यकारी अध्यक्ष काहीतरी, ते मात्र पहिल्या रांगेत त्यांना खुर्चीवर त्यांना दिली, ते मानाचं स्थान घेऊन बसलेत आणि हे मात्र शेवटच्या रांगेत का बसलेत? त्यामुळे ही सारवासारव झाली. मानापमानाचे अनेक गोष्टी उठसूट, काही झालं की इथे काही झालं म्हणजे उद्धव ठाकरेंना सगळे आमदार सोडून गेले तर तो महाराष्ट्राचा अपमान, हे उद्धव ठाकरेंनी आणि संजय राऊतांनी केलेली भूमिका आहे. मग जर त्यांच्या भूमिकेनुसारच जर आम्ही म्हणत असू की मग ही तुम्ही म्हणता हा सगळा अपमान आहे, तर तुम्हाला शेवटच्या रांगेत बसून हा अपमानच आहे. आणि माझे साधे प्रश्न विचारले, सोनिया, जसं आमचे मोठे नेते मातोश्रीवर जायचे, सन्मान द्यायचे,
तसं आत्तापर्यंत राहुल गांधी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये राहुल गांधी, सोनिया गांधी या मातोश्रीला गेल्यात का उद्धव ठाकरे उठून जाताना दरवेळी आपण पाहतोय दरवेळी दिल्लीमध्ये हे चित्र हे उलट कुठून सुरू झालं. इव्हन त्या ममता बॅनर्जी मुंबईत आल्या त्याशिवाय मातोश्रीला गेल्या नाहीत. 5 स्टार हॉटेल उद्धव ठाकरे त्यांना आणि आदित्य ठाकरे जाऊन भेटले. ठीक आहे, ही अवस्था जी झाली उदाहरणं तुम्ही राजकारणातली. दिलेले आहेत. तुमचा मुद्दा लक्षात आला. हनुमंत पवारजी, जर तुमच्या विरोधी पक्षांना सुद्धा ठाकरेंच्या सन्मानाची एवढी चिंता वाटते आहे आणि त्याच्याविषयी जर ते एवढे कन्सर्न आहेत तर तुम्हाला तर त्याचा आनंद व्हायला पाहिजे. अमोलजी, खरं म्हणजे मला केशवजी ज्येष्ठ आहेत, त्यांनी 25 वर्ष राजकारण बघितलंय, मी 12.5 वर्ष राजकारण बघितलंय. आम्ही जे बघितलं ते काय बघितलं की भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री पदाची खुर्ची उद्धवजींना देण्यासाठी प्रतिष्ठेचा प्रश्न केला आणि उद्धवजींना यांनी बाजूला काढलं. त्याच उद्धवजींना 25 वर्ष शिवसेनेला सोबत घेतलेल्या भारतीय जनता पक्षानं मुख्यमंत्री केलं नाही. काँग्रेस पक्षानं आम्ही त्यांना मुख्यमंत्री होण्यासाठी पाठिंबा दिला. किती मोठी खुर्ची देण्यासाठी आम्ही उद्धवजींना सहकार्य केलेलं आहे. त्यामुळे उद्धवजींचा शिवसेनेचा मान राखायचा हे काँग्रेसला कुणी शिकवायची गरज नाही. साधा मुद्दा मी तुम्हाला सांगतो की भारतामध्ये लोकशाही शेवटच्या घटका मोजते. मतांची चोरी होते, खोटे मतदार नोंदवले जात आहेत. निवडणूक आयोग हा सत्ताधाऱ्यांचे बटीक असल्यासारखं वागतोय. या देशातून लोकशाही हद्दपार करण्याची चर्चा आम्ही करतोय, ते लोकांसमोर मांडतोय आणि हे खुर्ची कोणती दिली कोणती नाही याच्यामध्ये अडकलेले आहेत. या देशामध्ये निवडणूक आयोगाच्या सानिध्यामध्ये राहून भारतीय जनता पक्ष लोकशाहीचा गळा घोटतोय याची चर्चा यांना होऊ द्यायची नाही. म्हणून ही सगळी चर्चा यांनी उभा केलेली आहे. महाराष्ट्रामधली जनता महाराष्ट्राचा अपमान म्हणून सांगितलं. उपाध्ये सरांच्या ट्विटचा शेवट महाराष्ट्राचा अपमान असा आहे. अहो, महाराष्ट्रामधले उद्योग ज्यावेळेस गुजरातला जातात तो महाराष्ट्राचा अपमान असतो. तुमच्या भारतीय जनता पक्षाचा निशिकांत दुबे मराठी माणसाला मारायचा म्हणतो तो खरा महाराष्ट्राचा अपमान असतो. आमच्या मराठीवर हिंदी भाषा लादायचा GR काढता तो खरा महाराष्ट्राचा अपमान असतो. आमच्या महाराष्ट्रातले शिवसेना आणि राष्ट्रवादी मराठी अस्मिता असलेले पक्ष तुम्ही फोडता तो खरा महाराष्ट्राचा अपमान असतो. ठीक आहे. सुषमाजी, ज्या प्रकारे दोन्ही शिवसेनांकडून म्हणजे आता हा विषय भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेने काढला आणि ठाकरेंच्या सन्मानाचा मुद्दा उपस्थित केला. एकांगी घेणार अमोल येस केशवजी, मी येतो. नाही येतो नाही असं नाही चालणार आहे. तुम्ही मला प्रश्न विचारतायत आणि तुम्ही डायरेक्ट जाता. ही कुठे एकांगी चर्चा करताय? नाही, तुमचं केशवजी तुमचं नाही असं नाही चालणार अमोल. तुमचं उत्तर घेतलेलं अशा पद्धतीने आहे. तुम्ही जर वेळ देणार नसाल तर चर्चेला बोलू नका. केशवजी रिलॅक्स, तुम्हाला भरपूर वेळ मिळेल. मला वेळ नसेल देणार तर मला ही पद्धत नाही. केशवजी प्रश्न विचारलेत, मला उत्तर देता आलं पाहिजे. अहो केशवजी, मी त्या उत्तरासाठी येतो. आधी प्रश्न तरी उपस्थित होऊ द्या. कशाला चर्चेला बोलता? नाही केशवजी, प्रश्न तरी पूर्ण उपस्थित होऊ द्या. तुम्ही दोन्ही प्रश्नांची एकदम उत्तर द्या. केशवजी, दोन्ही प्रश्नांची तुम्ही एकदम उत्तर द्या. मी तुमच्याकडे येईल, मी तुम्हाला शब्द देतो, तुम्हाला पूर्ण वेळ मिळेल. तुम्ही अजिबात त्याची चिंता करू नका. असला पाहिजे आणि तो द्यायचा नसेल तर तुम्हाला काँग्रेसबद्दल प्रेम असेल तो जरूर तुम्ही निभावा अमोल जोशी. मला काही आक्षेप नाहीये. मला आम्हाला चर्चेत बोलू नका. केशवजी, मी तुम्हाला इथे शब्द देतो की तुम्हाला हनुमंत पवार वेळ निघून जाईल, वेळ मिळत नाही. आपल्याकडे भरपूर वेळ मी तुम्हाला दोन्ही प्रश्नांच्या उत्तरासाठी येतो. हा वेळ आपण वाचवला तर तुम्हाला अधिक वेळ मी मिळेल. आताच थांबतो. तुम्ही काँग्रेसच्या प्रवक्त्यांचं उत्तर आणि त्यांनाच तुम्ही घेत बसा. मला आक्षेप, मी थांबतो. केशवजी, काँग्रेसच्या प्रवक्त्यांना तुम्ही बोललेला आहात दोघांचं. बरं ठीक आहे, चला तुम्ही उत्तर द्या. ठीक आहे, ह्याच्यात मला वेळ घालवायचा नाहीये. ही चर्चा आपल्याला पुढे न्यायची आहे. ठीक आहे केशवजी, मी तुमचं ऐकतो. उत्तर द्या, मग मी पुढे सुषमाजी. प्रश्न असा आहे की जे काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले, मला असं आहे की त्यावेळी विषय क्लिअर झाला पाहिजेत. त्यावेळी असं आहे की मुळामध्ये काँग्रेसचे प्रवक्ते सांगितलं गुजरातला उद्योग गेले तो खरा अपमान असतो. खरं आहे, उद्धव ठाकरे त्या तुमच्या सरकारचा सपोर्ट होता त्यावेळी उद्योग गेले. मी तारखानिशी सांगायला तयार आहे, तो खरा महाराष्ट्राचा अपमान होता. त्यामुळे अनेक गोष्टी ज्या झाल्या, उद्धव ठाकरे तुम्ही ज्यांना पाठिंबा दिलात आणि तुम्ही सत्तेसाठी पाठिंबा दिलात ती वैचारिक कुठलीही आघाडी न्याय युती नव्हती. हे सगळ्यात महत्त्व लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामुळे मुळामध्ये दुसरा जे राहुल गांधी बद्दल वारंवार सांगताय राहुल गांधीचं, अहो साधे एक ॲफिडेव्हिट द्या. राहुल इलेक्शन कमिशन सांगितलं ते तुमची त्याची तयारी नाहीये. इतका मोठा सगळं काय बॉम्बस्फोट फोडणार आणि एक साधा ॲफिडेव्हिट द्या सांगताय इलेक्शन कमिशन, ते मात्र द्यायला राहुल गांधी तयार नाहीयेत. तिथे का राहुल गांधी पळून जात आहेत त्याचं उत्तर पण काँग्रेस प्रवक्त्यांनी दिलं पाहिजे. आणि त्यामुळे या सगळ्याच्यामध्ये राहुल गांधीची चर्चा ही महाराष्ट्रात अनेक वेळा झाली. अनेक वेळा खोटी माहिती राहुल गांधी दिली. ठीक आहे, त्याचा प्रश्नच येत नाही. जी मुद्दाच नाहीये त्या मुद्द्यावरती राहुल गांधी निर्माण करतायत. पण इलेक्शन कमिशन बघून घेईल. मुळात असं इथं आहे की महाराष्ट्र जो मान अपमानाचा मुद्दा
हा सातत्याने सामनामधून चर्चेला गेला. अनेक अग्रलेख या विषयावर आलेले जे भाजप सेनेची होती, खुर्चीला खुर्ची कशी असली पाहिजे हे मी बघितलंय. आणि म्हणून ठीक आहे, शिवसेने केशवजी. म्हणजे उद्धव ठाकरे यांच्या केशवजी, मला भूमिकेनुसार वाटतं मी सांगतोय. तुम्हाला पुरेसा वेळ दिलेला आहे आणि तुम्ही तुमचे मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत आणि तरी मी पुन्हा येणारच आहे चर्चेच्या पुढच्या राऊंडला तुमच्याकडे. सुषमाजी, दोन्हीकडून हे होताना दिसतं आहे. ज्या प्रकारे ज्यावेळी एकनाथ शिंदे दिल्लीला जातात त्यावेळी दिल्लीमध्ये त्यांचा मान राखला जात नाही अशी टीका तुमच्या पक्षाकडून होते. आज त्याच्या उलटं झालेलं आहे. हे दिल्लीचा एवढा फोबिया काय आहे आपल्याकडे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि हे मान अपमान सन्मान हे कुठल्या निकषावर आपण ठरवणार आहोत? अमोलजी, पहिल्यांदा तर मी हे फार नम्रपणे सांगितलं पाहिजे की यातला कुठलाही वक्ता बोलताना मी त्यांना अजिबात डिस्टर्ब केलं नाही. त्यामुळे मला आपण बोलताना कुणी डिस्टर्ब करणार नाही याची काळजी निवेदक म्हणून आपण घ्याल. आता दुसरा महत्वाचा मुद्दा की फोबिया वगैरे जरा बाजूला ठेवूया. आजचे जी काही हास्य जत्रा ब्लॅक कॉमेडी ही जी ब्लॅक कॉमेडी चाललेली आहे ती काल राहुलजींनी जो वर्मावर घाव घातलेला आहे आणि खरं तर ते प्रश्न त्यांनी निवडणूक आयोगाला विचारलेले होते. पण निवडणूक आयोगाच्या ऐवजी भाजपच फार उत्साहात उत्तरं द्यायला येते. मला कळतच नाही की आम्ही स्वायत्त संस्थांना प्रश्न विचारल्यावर भाजप अशी का वागते. भाजपाला असं वाटतंय का की स्वायत्त संस्था या त्यांच्या घरगडी आहेत. एक दुसरं असं की प्रोटोकॉल वगैरेची भाषा जी काही आता केशवजींनी सांगितली, काय तुम्ही प्रोटोकॉलचं बोलावं केशवजी. अहो, तुमच्या पक्षामध्ये 2 खासदारांपासून स्पष्ट बहुमतापर्यंत भाजपा ज्यांनी नेली आणि ज्यांनी अक्षरशः जीवाचं रान केलं ते आदरणीय मुरली मनोहर जोशीजी असतील, अटल बिहारी वाजपेयी साहेब असतील, लालकृष्ण अडवाणीजी असतील, या सगळ्या लोकांच्या काय उपेक्षा झाल्या. या लोकांना मोदींनी काय पद्धतीनं प्रताडित केलं आणि त्याच्या विरोधात ज्यांची ब्र सुद्धा निघाली नाही अशा लोकांनी मानपमानाबद्दल काय बोलावं. पण तरीही मनीषाताईंना फार दरवेळेला उत्साह असतो आणि मी पुन्हा एकदा सांगितलं पाहिजे की होय मनीषाताई, मी बाळासाहेबांवर टीका केली, मी शरद पवारांवर टीका केली, मी गांधींवरही टीका केली. मी चळवळीतली पोरगी आहे त्यामुळे जो जो सत्तेत असतो त्या सत्ता. ठीक आहे सुषमाजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. मी मुद्द्यावर अमोलजी, मी मुद्द्यावरच येते. पण मनीषाताई तुम्ही कुणाकुणावर टीका केली आणि कुणाकुणाला काय काय बोललात. मनीषाताई, आता मध्ये बोलायचं नाही. तुम्ही कुणाकुणावर टीका केली, काय काय बोललात आणि राहुल शेवाळ्याबद्दल तुमची काय मतं होती आणि त्याची तुमच्याबद्दल काय मतं होती हे मला पुन्हा सांगायला भाग पाडू नका. आता मी पुढच्या मुद्द्यावर येते. जरा मानपमानाच्या गोष्टी ज्या वेळेला इथं केल्या जातात आणि त्या भाजपाकडून, त्या आशिष शेलारांकडून मला शेलारांचं फार कौतुक वाटतंय. म्हणजे माणसाने जरा तरी अक्कल नावाचं बक्कल लावून बोलावं. थोडंसं टक्कल पडायची वेळ आली आपली. आपण काय बोलतोय. ठीक आहे सुषमाजी, तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत. मला मनीषा गांधींना सुद्धा वेळ द्यायचा आहे. मनीषा गांधी त्यांनी जे 3 ते 4 मुद्दे उपस्थित केलेले आहेत त्याच्यामध्ये मानापमानाचा विषय आहे. त्यांनी भाजपाविषयी काही टीका केलेली आहे त्याविषयी केशवजी बोलतीलच. मात्र तुमच्याबद्दलचे मुद्दे ते उपस्थित करतायत त्याविषयी तुमची प्रतिक्रिया. राहुलजींच्या डोक्यातली चिप काढून टाका म्हणते, हे चिप स्टेटमेंट येतं. ठीक आहे सुषमाजी, तुमचे मुद्दे पोहोचलेले आहेत. आता मनीषा गांधींना बोलू द्या. मनीषाजी. हे जे काय फिदी काय बोलणं चाललंय, काहीतरी चाललंय, काय डोक्यातली चिप काय आणि म्हणजे वाक्याची जुळवाजुळव, अक्कल बक्कल टक्कल, तुमच्या शोची क्वालिटी बिघडते हो. हा जो 0 आवर आहे ना याची पातळी कुठेतरी खाली होते असं दिसतंय. म्हणजे आता राहुल गांधींना जर का आक्षेप आहे तर ते अफिडेव्हिट का करत नाही, तर ते इलेक्शन कमिशनच्या समोर का जात नाही. इलेक्शन कमिशननी त्यांना बोलवलंय. आता तुम्ही गप्प बसा हो. इलेक्शन कमिशननी राहुल गांधीला बोलवलंय. ते का नाही सुषमाजी, तुमची विनंती या दोघांनी मान्य केलेली आहे. तुम्ही बोलताना त्यांनी कुणी डिस्टर्ब केलं नाही. आपण चर्चेचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. सगळ्यांना विनंती आहे चर्चेचा प्रोटोकॉल पाळूया. सुषमाजी, तुमचं बोलणं ऐकून घेतलेलं. आता मनीषा गांधींना त्यांचा मुद्दा पूर्ण करू द्या. मशीन डिफेक्टिव्ह आहे, मशीन टॅम्पर होतं, परंतु ते प्रूव्ह करू शकले नाही की ईव्हीएम मशीन टॅम्पर होतं म्हणून. कुठे प्रूव्ह केलं? एक हरीचा लाल समोर आला नाही, कोणीच गेलं नाही ते दाखवायला की ईव्हीएम मशीन टॅम्पर होतं म्हणून. केले का कोणी? नाही, फक्त बाहेर बडबड करायची. त्यामुळे या सगळ्या यांच्या आरोपांना काही समृद्धीच्या फायली उघडून बसलेत फडणवीस. तिकडे बघा जरा. ठीक आहे सुषमा अंधारे आणि मनीषा गांधीजी, हा जो 2 अधिकार नाही, तुमचा काय अपमान होतोय ते बघा जरा.
हा तुमच्यात काय चाललंय ते बघा. तुम्ही कबुतराचा व्हिडिओ तिकडे ठीक आहे सुषमाजी, आपल्याला मला पुन्हा एकदा नम्रपणे आठवण करून द्यायला लागेल, पुन्हा एकदा सर्वांनाच आठवण करून द्यायला लागेल की आपल्याला चर्चेचा प्रोटोकॉल पाळायचा आहे. प्रेक्षकांना मुद्दे पोहोचणं महत्त्वाचं आहे. हनुमंत पवारांकडे मी आधी यानंतर जातो आहे. हनुमंतजी, ज्या प्रकारे मूळ विषय बाजूला ठेवण्यासाठी हा विषय समोर आणला जातोय असा एक मुद्दा तुमचा आहे, आणि दुसरा मुद्दा ज्या प्रकारचं राजकारण सध्या सुरू आहे, जेव्हा सर्वसामान्य लोक हे बघतायत की सगळे प्रश्न बाजूला पडलेले आहेत जणू काही, आणि हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. अशा प्रकारे याच्यावर बोलावं लागतं, दिवसभर याच्यावर चर्चा होत राहणं, किंवा राजकीय पक्षांनी याच्यावर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होत राहणं, हे कशाचं लक्षण आहे असं आपल्याला वाटतं? हे भारतीय जनता पक्षानं या देशामधल्या आणि महाराष्ट्रामधल्या नागरिकांना काहीतरी चुकीचे मुद्दे आणून सतत त्यांच्या मूलभूत प्रश्नापासून, शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात होत आहेत, हे कर्जमाफी करतो म्हणले केली नाही, लाडक्या बहिणीला 2100 रुपये देतो म्हणले यांनी दिली नाही, महाराष्ट्रामध्ये रोजगार आणतो म्हणले, दावोसला जाऊन यांचे सगळे मंत्री फक्त फिरून आले, किती उद्योगधंदे कुठं निर्माण झाले हे सांगायला तयार नाहीत. महाराष्ट्रामध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालाय, देवेंद्रजीच्या हातामध्ये ते खात आहे. महाराष्ट्रामध्ये महिलांवरचे बलात्कार असतील, काल तर माझ्या तुळजापूर विधानसभेमध्ये यांचे महसूल मंत्री होते बावनकुळे साहेब, एका ड्रग्ज मधल्या आरोपीकडून सत्कार घेतला यांनी, त्याच्या बातम्या तुमच्याच एबीपीने दाखवल्या. महाराष्ट्रातल्या जगण्या मरण्याच्या प्रश्नापासून लोकांचं लक्ष विचलित करण्यासाठी माध्यमांमध्ये अशा काहीतरी बातम्या पेरण्याचं काम सत्ताधारी भाजपा करत आहे. निवडणूक आयोगाच्या वतीनं बोलतायत आमचे आता उपाध्ये सर, आमच्या मनीषाताई राहुलजींना सांगतायत अफिडेव्हिट द्या. अहो, माझ्या घरी चोरी झाली म्हणून जर मी पोलीस स्टेशनमध्ये गेलो तर तुम्ही माझ्याकडून अफिडेव्हिट लिहून घेणार आहात का? निवडणूक आयोग आणि राहुलजी बघून घेतील ही लोक काय मताची चोरी करतात काय, ह्यांना का बरं मिरच्या लागतायत? ठीक आहे, या चर्चेचा शेवटच्या टप्प्याकडे आपण वळतो आहोत. केशवजींपासून मी सुरुवात करेन. केशवजी, दोन्हीकडून अनेक मुद्दे आहेत, तुम्ही पण उत्तर द्याल, तुम्ही पण कित्येक तास या विषयावर बोलू शकता, सगळेच बोलू शकता. मात्र ज्या प्रकारे सध्या महाराष्ट्रासमोर जे वेगवेगळे विषय येत आहेत त्या दृष्टीने कुठल्या दिशेने आपण चाललेलो आहोत असं आपल्याला वाटतंय, आणि हे जे एक प्रकारे तुम्ही जो कन्सर्न व्यक्त करताय, महाराष्ट्र म्हणून जो कन्सर्न व्यक्त करताय, तुमच्या राजकारणापलीकडे जाऊन जो एक कन्सर्न व्यक्त करताय तो एक मुद्दा, आणि दुसरीकडे ज्या प्रकारे याला रिसीव्ह केलं जात आहे तो एक मुद्दा, हे पाहता महाराष्ट्राचं राजकीय वातावरण कलुषित होतं असं आपल्याला वाटतं का, आणि त्यासाठी काय करायला पाहिजे? सगळ्यात पहिल्यांदा हनुमंतराव पवारांनी उदाहरण दिलं. हनुमंतराव पवारांच्या मतांशी मी अगदी सहमत आहे. ते काय म्हणाले, माझ्या घरात चोरी झाली तर मी जाऊन पोलिसांना अर्ज दिला पाहिजे ना. अगदी बरोबर आहे, अर्ज दिला तरच पुढची चौकशी होईल ना. म्हणजे जी काही ती पद्धत आहे, इलेक्शन कमिशन तेच म्हणतंय. म्हणजे इलेक्शन कमिशन आमचं म्हणणं आहे की भारतीय जनता पार्टीवर निमित्ताने टीका करतायत, ते टीकेचं उत्तर आम्ही देतोय. जर राहुल गांधींना खरंच बघा किती गोलपोस्ट बदलत असतात यांचे काँग्रेसचे, म्हणजे राहुल गांधी कशावर ठाम राहत नाहीत. त्यांनी काही दिवसापूर्वी काय सुरुवात केली की म्हणे हे ईव्हीएम घोळ आहे, ईव्हीएम टॅम्पर होतं. आता ईव्हीएम टॅम्परचा मुद्दा बाजूला पडला. आता ईव्हीएम, कारण इलेक्शन सांगितलं ईव्हीएम करून दाखवा, ते त्यांना करता आलं नाही. मग आता नवीन विषय सुरू, मतदार यादी. 6 महिन्यापूर्वी त्यांनी मागे जो विषय उपस्थित केला होता त्यावेळी त्यांच्या लेखात काय होता की 75 लाख मतदार वाढले. कालच्या लेखात कालच्या मांडणीत 1 कोटी आले. म्हणजे जो नेता स्वतःच्या मांडणीवरती ठाम नाही आहे, ज्याला कुठला प्रोटोकॉल पाळायचा नाही, जे नियम असतात त्या पद्धतीने जायचं नाही, मी म्हणतो तेवढंच खरं, अशा आविर्भावात वावरणाऱ्या राहुल गांधींचं म्हणणं देशातल्या म्हणजे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा नाईलाज आहे, त्यांना ऐकणं भोगणं भाग आहे. ठीक, पण देशातल्या जनतेने ते ऐकावं. देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली घटना आहे, त्याचे नियम आहेत, कायदे आहेत, त्यानुसार जर सांगितलं ते फॉलो करायची राहुल गांधी तयारी नाही. सर्वांजीशाही आहे ती इथे आहे, त्याला आक्षेप आहे त्या भारतीय जनता पार्टीचा. ठीक आहे, त्याला एक. दुसरं असं आहे की महाराष्ट्रातले प्रश्न कधी उपस्थित केले मला सांगा या लोकांनी. असं आहे की महाराष्ट्रातले उद्योग, मुख्यमंत्र्यांनी यादी दिली कशी गुंतवणूक आली, कशा या क्षणाला महाराष्ट्र देशातलं नंबर 1चं गुंतवणुकीचं राज्य आहे. त्यामुळे उगाच खोटं काहीतरी आरोप करायचे, त्यांच्या नेत्याने विधानसभेत ते कधीच नीट करता आले नाहीत, आणि इथं त्या पद्धतीने बोलून उपयोग नसतो. महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक येते, उद्योगधंदे वाढत आहेत, रोजगार वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे. तिसरा त्यातला मुद्दा, मान अपमानाचा मुद्दा आमचा नाही हो, आम्ही भोगलेत म्हणून सांगतो. शिवसेना भाजप शिवसेना असताना अनेक वेळा कशा पद्धतीने तणाताण झालेली आहे, खुर्ची 1 इंच पुढे मागे होता कामा नये यात झालेली आहे. आणि सामन्यातनं सातत्याने अस्मिता, मराठी माणूस, अभिमान, हे सामन्यातनं सातत्याने मी वाचतो. आणि असा अभिमान आणि मराठी माणूस असणार तुम्ही सुरू केलं, ते तुमच्या याच्यात काय सध्या सुरू आहे हे आम्ही दाखवलं तर राग काय यावा या सगळ्यांना. हा त्यातला आमचा मुद्दा आहे. महाराष्ट्राचं राजकारण हे व्यापक झालं पाहिजे, अधिक लोकांचं चांगलं झालं पाहिजे. ही जशी तुमची भूमिका आहे त्याचं स्वागत आहे, आम्ही ते स्वागत करायला तयार आहोत, प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करायला तयार आहोत. पण मुळात ती चर्चा करण्यासाठी थोडा कंटेंट, थोडी माहिती, थोडा रिसर्च तुम्ही करणार आहात का आपलं चौकात भांडायसारखं इथे येऊन टीव्हीवरती भांडायचं, या लेवलला तुम्ही चर्चा ठेवणार, एवढा मुद्दा आहे.
ठीक आहे. मनीषा कायंदेजी, तुम्हाला जर हा अपमान वाटत असेल तर मग आता या अपमानाची त्याला काय म्हणतात, त्याला उपरती काय असेल, आता पुढे काय व्हायला पाहिजे जेणेकरून या अपमानाचा ज्याला आपण म्हणतो की प्रायश्चित्त म्हणूया, किंवा तो शब्द मला आता सुचत नाहीये, ते होईल? काय व्हायला पाहिजे आम्ही काय आता? सांगायचंय, आम्ही चूक पॉइंट आउट करून दिली आहे, आम्ही दाखवून दिलंय लोकांना की मतं मागताना दोन पक्ष एकत्र होते, भारतीय जनता पार्टी शिवसेना, लोकांकडनं मतं घेतली आणि नंतर युती दुसऱ्यांशीच करायची. त्याचे हे सगळे परिणाम आहे आणि हे त्यांना पण कळलेलं आहे, परंतु त्यांना ते ज्याला म्हणतं ना कळतंय पण वळत नाहीये, अशी परिस्थिती झाली आहे. आणि त्यांनी आता इकडे अनेकदा माननीय देवेंद्र फडणवीस यांना भेटत असतात. आपण पाहिलं की बजेट सेशन जेव्हा होतं महाराष्ट्र विधिमंडळाचं, तेव्हा कितींदा भेटले, पुष्पगुच्छ घेऊन जाणं, म्हणजे दोन्ही दगडांवर पाय ठेवण्याचा हा प्रयत्न कुठेतरी. ठीक आहे मनीषाजी, माझा प्रश्न स्पेसिफिक आहे की त्यांना तो अपमान वाटत नाहीये, तुम्हाला तो अपमान वाटतोय. हा जर अपमान असेल तर या अपमानाची परतफेड काय असेल, आता काय व्हायला पाहिजे जेणेकरून या अपमानाचा बदला घेतला जाईल असं तुम्हाला वाटतं? त्यांना आता अशा पद्धतीच्या वागणुकीची सवय झाली असेल की आता आपल्याला दिल्ली दरबारी अशीच ट्रीटमेंट मिळणार आहे. कदाचित त्यांनी मान्य केलं असेल, सावरकरांचा अपमान होतोय, होऊ द्या, सावरकरांना कोणी माफीवीर म्हणतंय म्हणू द्या, आपलं काय जातंय, हेच आहे, दुसरं काय याच्यातनं अर्थ काढायचा. ठीक आहे. शेवटचे दोन पाहुणे आहेत. सुषमा अंधारे. मला असं वाटतंय अमोलजी आज माझ्यावर फार अन्याय केलाय सगळ्यातली, आणि मी फार सौजन्याने वागले आणि मी कुणाच्याही अजिबात चर्चेमध्ये एक शब्द बोलले नाही. पण मी बोलायला लागले की मनीषाताई उसळतात, फारच उसळतात. नाही, सुषमाजी, तुम्ही हा आरोप करू नये असं मला स्पष्टपणे वाटतं, कारण यात वेळ पण जाईल आणि तुम्ही म्हणताय ती फॅक्ट नाहीये, तुम्ही नंतर काढून बघू शकता. तुम्ही थेट उत्तर द्या. आता बोलू की नको मी? ठीक आहे सुषमाजी, उत्तर द्या. दोन होती तर तुम्ही माझ्यावर कशाला? दोन गोष्टी आहेत. आता ज्यांना फार काळजी वाटली शिवसेनेची, वंदनीय बाळासाहेबांची, त्यांच्या मानापमानाची, हे सगळे म्हणजे अगदी सगळेच जण बरं का, म्हणजे आज ज्या काही त्या दांडेवाल्या बाई तिकडे समाधीवर जाऊन जो थिल्लरपणा केला त्या असतील, किंवा मनीषाताई, सगळेच लोक, या सगळ्या लोकांना मला साधा प्रश्न विचारावासा वाटतोय. जे.पी. नड्डा महाराष्ट्रात येऊन जेव्हा म्हणाले की हम तो शिवसेना खत्म करने के लिए ही आए हैं, तेव्हा नेमके हे कुठल्या बिळात बसले होते? तेव्हा यांना अजिबात त्या मानपमानाची चिंता नव्हती का? त्यांना अजिबात तो मानपमान वाटत नव्हता का की अरे आपली शिवसेना तर संपवण्याची भाषा चालू आहे आणि आपण आता काय बोललं पाहिजे, आपण या लोकांना मुतोड उत्तर दिलं पाहिजे? तर तेव्हा मात्र हे लोक काहीही बोललेले नाहीत. दुसरी गोष्ट अशी की जेव्हा ही सगळी माणसं, म्हणजे एकनाथ शिंदेनी जय गुजरात म्हणण्यापर्यंत स्वाभिमान गहाण टाकला आणि पायदळी तुडवला त्यांचा स्वाभिमान, तेव्हा यांना काहीच सुचलं नाही. आणि मनीषाताई, मला खरंच वैयक्तिक जायची इच्छा नसते हो, पण तुम्हाला तुम्ही ही सगळे पक्षफुटी, तुमचे उद्धव ठाकरे पण सगळे पक्षफुटी झाल्यावर तुम्ही स्वतः एकनाथ शिंदेना शिव्या घातल्या जाते. तुम्ही स्वतः ठीक आहे सुषमाजी, तुमचा मुद्दा पोहोचलेला आहे. यानंतरच्या वादासाठी आपल्याला वेळ नाहीये. शेवटी मला काही वेळ हनुमंत पवारांना सुद्धा द्यावा लागेल. हनुमंतजी, शेवटी मी तुमच्याकडे येतो आहे. शेवटचा काही सेकंद बाकी आहेत. या सगळ्यावर तुमचे जे राहून गेलेले मुद्दे असतील आणि तुमचं कन्क्लुजन. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे चिरंजीव उद्धवजी ठाकरे, त्यांचे चिरंजीव आदित्य ठाकरे यांना एका हिरोईनच्या आत्महत्येच्या संबंधाने नितेश राणे भाजपाचे, नारायण राणे भाजपाचे किती खालच्या लेवलचे आरोप करत होते. हा बाळासाहेब ठाकरेंच्या घराचा सन्मान होता? ते डान्स बार चालवतात, ज्यांचे मुलगा आता राज्यमंत्री आहेत, त्या कदमांनी उद्धवजींच्या मिसेसवर किती वाईट आरोप केलेले आहेत, हा सन्मान होता? त्या नीलमताई गोरे यांनी उद्धवजींवर किती वाईट आरोप केले, हा काही महाराष्ट्राचा सन्मान होता? हा शिवसेनेचा सन्मान होता? हा बाळासाहेब ठाकरे स्वर्गीय यांचा सन्मान होता का? आत्ताची शिवसेना एकनाथ शिंदे साहेबांची आणि भारतीय जनता पक्षानं बाळासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवून महाराष्ट्रामध्ये सत्ता मिळवली, पाय जमवले आणि त्यांच्या मुलाला तुरुंगात टाकायची भाषा केली. यांनी शिवसेनेचा मान सन्मानाची भाषा भाजपवाल्यांनी बोलू नये, एकनाथ शिंदे साहेबांनी बोलू नये. उद्धवजींचा सन्मान आम्ही काँग्रेसवाले करू, आमच्या पाठिंब्यावर ते मुख्यमंत्री होते, पुढेही यांची सत्ता उलटून टाकण्यामध्ये आम्ही त्यांच्या पाठीशी सन्मानानं उभं राहू.
ठीक, ज्या प्रकारे या विषयावरून वादळ उठलेलं होतं, हे खरं तर अशी वादळं अनेकदा उठत असल्याचं आपण पाहतो आहोत. काही काळापुरती ही वादळं येतात आणि त्यानंतर पुन्हा एकदा याच्यावर चर्चा होत राहते. मात्र हा विषय का महत्त्वाचा आहे, इतका मोठा का केला जातोय आणि तो का केला जाऊ नये, या दोन्ही अंगांनी आपण चर्चा केली. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल केशव उपाध्ये, सुषमा अंधारे, मनीषा कायंदे आणि हनुमंत पवार, तुम्हा चौघांचेही खूप खूप आभार. आता आपण बघूया आज विचारलेला प्रश्न आणि त्याला तुम्ही दिलेला कौल. पोल सेंटरला हा प्रश्न बघा. राहुल गांधींच्या घरी उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, भाजपची ही टीका पटते का? एकूण 38,000 जणांनी यावर मतदान केलेलं आहे. 23% लोकांना ही भूमिका पटतीये, तर 77% लोक म्हणतायत की नाही, आम्हाला ही भूमिका पटत नाही. तर महाराष्ट्रामध्ये सुसंस्कृत राजकारणाची एक परंपरा आहे. मात्र गेल्या काही दिवसामध्ये राजकारणाची आणि टीकेची पातळी घसरत चालल्याची टीका नेहमीच होत आली आहे. याचा दोष कुठल्याही एका पक्षाला देता येणार नाही, हे देखील तितकंच खरं आहे. जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर सुसंस्कृत भाषेत बोलण्याची ही परंपरा हळूहळू नेत्यांवर वैयक्तिक टीका टिप्पणी आणि वैयक्तिक मान अपमानाचे मुद्दे महाराष्ट्रामध्ये मोठे का होत आहेत याचा सर्वांनीच विचार करणं गरजेचं आहे. एकमेकांना कोंडीत पकडण्यासाठी मिळेल तो मुद्दा उचलायचा आणि काही दिवस त्यावरून रान पेटवायचं, ही गोष्ट आता सर्वसामान्यांना सवयीची झाली आहे. नेत्यांनी आणि सर्वच राजकीय पक्षांनी ही सवय मोडली नाही, तर जनताच ही सवय मोडून काढेल हे नक्की. ही वेळ जनतेवर येऊ न देता सर्व पक्षीयांनी आपला फोकस जनतेच्या प्रश्नांकडे वळवणं हेच सर्वांसाठी हिताचं ठरेल. आणि यासोबत आजच्या 0 आवरमध्ये आम्ही इथेच थांबतो आहोत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.